तर सिंधुदुर्गमध्ये महायुतीमधील पक्ष स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत मिळत आहेत। आमचा निर्णय झालाय, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सिंधुदुर्गमध्ये मैत्रीपूर्ण लढवणार। मंत्री नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे असंही नितेश राणे यांनी म्हटले। त्यांना ताकद दाखवायची असल्यास त्यांनी दाखवावी असं देखील नितेश राणे यांनी म्हटले। माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखवावी। आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात, आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात, आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। ती तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या। आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे, की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे। मग अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे, भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई ती तयारी आहे, मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपल्या माणूस कामाला लागला। आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे। आमच्याकडे प्रत्येकाकडे 50-50 सक्षम उमेदवार आहेत, रेडी आहे।